नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या श्रावण चालू आहे आणि असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. आणि भजी खाऊन जर आपण बोर झाला असत ना, तर ही रेसिपी आपण ट्राय करू शकतात. अगदी माझ्याकडे एकच बटाटा होतं, तर आणि काहीतरी चटपट खावंसं वाटत होतं, म्हणून मी काय केलं, खलबत्त्यामध्ये थोडंसं आलं, लसूण, एक हिरवी मिरची आणि थोडीशी सौंफ, धने असेल तर धने घालू शकतात, किंवा मी इथे धने पावडर घालून घेतलेले आहे. आणि सोपचं पण पावडर असेल ना तर घालू शकतात थोडीशी. तर आता छान असं त्याला दरदर असं कुटून घेतल्यानंतर जो आपला बटाटा होता ना एक बॉईल केलेला, त्याच्यामध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर याची आपण भाजी बनवू शकतात, किंवा असंच मी जसं बनवलेलं आहे इन्स्टंट तसं आपण तयार करून घेऊ शकतात. कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीर कट करून घाला. हळद मी इथे घातलेली नाही आहे. आता बेसन पीठ इथे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जर तांदळाचं पीठ असेल तर ते पण ॲड करू शकतात, 1 ते 2 चम्मच. पण मी इथे फक्त बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कुरकुर असे आपले ते पाव होतील. तर बेसन पीठमध्ये फक्त चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं आणि अगदी चिमूटभर असा सोडा घालून घेतला. आणि थोडंसं जास्त पण घट्ट किंवा जास्त पण पातळ आपल्याला पीठ नाही भिजवायचं आहे, अगदी मीडियम असं भिजवून घ्यायचं आहे. आता एकच माझ्याकडे पॅकेट पाव होते, म्हणून मी काय केलं, म्हटलं पाववडे आपण बनवून घेऊया. तर चटणी तर काही अवेलेबल नव्हते. जर आपल्याकडे असेल ना ग्रीन चटणी पुदिन्याची, तर ती आपण एका साईडला लावू शकतात, एका साईडला केचप लावू शकतात. तर मी काय केलं, पाव कट करून घेतला आणि त्याच्या एका साईडला केचप लावून घेतलं, ज्याने की छान अशी त्याची चव येईल. आणि जे आपण बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत ना, तर ते घालून घेतलेले आहे. तर असे आपण ॲज इट इज तव्यावर देखील गरम करून घेऊ शकतात. हेल्दी रेसिपी होईल. तर पण सध्या पाऊस पडतो आहे आणि असं चटपटीत खावंसं वाटतं, म्हणून मी इथे याला डीप फ्रायच केलेलं आहे. तर सर्व पावाचे रेडी करून घेतले. आणि बेसन पीठ भिजल्यानंतर आपल्याला एका साईडला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर हिरवी जर पुदिन्याची चटणी असेल तर अजूनच चव छान लागते, पण आता मन झालं खायचं म्हणून मी इन्स्टंट ते तयार केलं. फक्त केचपच लावून घेतला. आपण शेजवान चटणी पण लावू शकतात आपल्या चॉईसनुसार. तर आता मी याला डीप करून घेते. तर बेसन पीठ जास्त जर घट्ट असेल ना तर पाव आपला मोडून जाईल, आणि जास्त पण पातळ असेल तर आपला पाव तेलकट होऊ शकतो. म्हणून अगदी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला बेसन पिठाची. तर तेल जे आहे गरम झाल्यानंतर आपल्याला ते पाव त्यामध्ये सोडून द्यायचे आणि छान असं खरपूस त्याला तळून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी अजून एक पाव सोडून आणि छान असं त्याला फ्राय करून घेते. त्यासोबतच मिरच्या पण सोडून द्यायच्या आहे आपल्याला त्याच्यासोबत खायला. तर थोडी अनहेल्दी आहे, पण एक पाव खायला काही हरकत नाही आहे, कारण की सध्या पाऊस खूप छान पडतो आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण असं थोडंसं एक दिवस जर चीट केला तर काही हरकत नाही आहे. अगदी तोंडाला छान अशी चव येते आणि सुरेख पण खूप आहे, कुरकुर झालेले आहे आपले वडे. तर मी खूप साऱ्या कवळ्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे, कारण की आपण हिरवी चटणी वापरलेली नाही आहे म्हणून. तर मी इथे आपल्याला कट करून दाखवते. आपला पाव बिलकुल तेलकट झालेला नाही आहे, छान असं क्रिस्पी झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.